नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जान है तो जहान है. आपल्या आयुष्यामध्ये आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आरोग्य जर चांगलं टिकवून ठेवायचं असेल, चांगलं जपायचं असेल, तर आरोग्यासाठी आपल्याला पौष्टिक अन्नपदार्थ घेतले पाहिजेत आणि औषधांचा वापर जास्तीत जास्त टाळता आला पाहिजे. आता हीच गोष्ट आपल्याला चांगले डॉक्टर समजावून सांगतायत. एक 28 वर्षाचा मुलगा आमच्याकडे आला होता की खूप थकवा येत होता. हिमोग्लोबिन चेक केल्यानंतर समजलं की त्याचं हिमोग्लोबिन 5-5.5च्या दरम्यान आहे. आता हे कशामुळे होतं हे बघणं गरजेचं आहे. भले बॅकग्राऊंड असेल व्हेजचं, तरी पण असे कितीतरी व्हेज घटक आहेत. मग आम्ही थोडंसं जरा त्यांची लाईफस्टाईल चेक केल्यानंतर लक्षात आलं की खाण्यापिण्यावर अजिबात लक्ष नाहीये, फक्त भातच खायचा, अवेळी खायचं, पाणी व्यवस्थित प्यायचं नाही. कसं असतं, रेड सेल जे आहेत आपल्या शरीरामध्ये, ह्या रेड सेल अजून रेड सेल तयार करतात, मदर सेल्स अजून सेल तयार करत असतात. याला काय म्हणतात, लाल पेशी. ह्या मल्टिप्लाय होत असतात. परंतु हे कधी होतील, ज्यावेळी प्रत्येक पेशीला चांगलं पोषण मिळेल. यासाठी आपल्या डाएटमध्ये कमीत कमी, आता जसं खूप हिमोग्लोबिन कमी आहे, त्यांनी काय केलं पाहिजे की थोडं बीट जे आहे, दिवसभरामध्ये एक बीट थोडंसं कुकरमध्ये वाफळून खाल्लं तर त्यांनी पटकन वाढतं. शेंगदाण्याचे लाडू आहेत, गुळ आहे, असे कितीतरी पदार्थ. आणि जर तुम्ही एका वेळेस, ज्याचं हिमोग्लोबिन कमी आहे, त्यांनी एका वेळेस जर त्याच्या जेवणाच्या 3 वेळेपैकी एका वेळेस जर फ्रूट खाल्लं तर आयुष्यात कधी परत हिमोग्लोबिन कमी होत नाही. याचबरोबर व्यायाम, झोप तुमची, तुम्ही पाणी किती पिता, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, बैठक काम आहे का, हे सगळ्या गोष्टी बघणं तितक्याच गरजेचं आहे. कारण जर हिमोग्लोबिन कमी झालं तर प्रत्येक सेल्सला जाणारं न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन कमी पडतो आणि एखाद्या व्हायटल ऑर्गनवर त्याचा परिणाम होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे.